ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल या संस्थेच्या 8व्या सर्वसाधारण सभेसाठी आपण उपस्थित आहात। या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन सन्माननीय दिलीपदाजी लाड, या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय बाळासाहेब लाड भाऊ, उपस्थित असलेले सन्माननीय उत्तमराव पवार भाऊ, रोहन लाड, आर.जी. सावत सर, माजी डेप्युटी सरपंच माणिक दादा पवार, माजी चेअरमन संस्थेचे बी.आर. काका पवार, स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर, आपण सर्व उपस्थित सभासद मान्यवर, मी फार काय बोलणार नाही। आज आपण 8वी सर्वसाधारण वार्षिक सभा घेत आहोत आणि या सभेच्या निमित्तानं उत्तम भाऊ असतील, बाळासाहेब भाऊ असतील, यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं, योगेश लाड असतील, आमचे विठ्ठलभाऊ सूर्यवंशी असतील, या सर्वांनी मनोगत व्यक्त केलं। ते मनोगत व्यक्त करत असताना संस्थेविषयी जी आपुलकी दाखवली, संस्थेविषयी असणारं कर्तव्य हे संचालक मंडळाचं काय असावं आणि त्याच पद्धतीनं आपण या संस्थेचं कामकाज करत आहोत। ज्यावेळी ही संस्था आपण स्थापन केली आणि ती संस्था स्थापन करत असताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या। ही संस्था आपण स्थापन केली, बऱ्याच वेळा लोकांना अचानक काही कामानिमित्त, दवाखान्याच्या कामानिमित्त असेल, शिक्षणाच्या कामानिमित्त असेल, एखादा व्यवसाय करण्याच्या कामाच्या निमित्तानं असेल, अचानक ज्यावेळी त्या व्यक्तीला गरज पडते आणि त्यावेळी त्याच्याकडं आर्थिक उपलब्धता नसते आणि त्यामुळं त्याला ते दवाखान्यातले योग्य उपचार घेता येत नाहीत। त्याचबरोबर एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये त्याला त्यांच्या मुलाला ॲडमिशन मिळालं असते, त्या ॲडमिशनला भरण्याची फी नसते आणि किंबहुना त्यामुळं सुद्धा त्या मुलाचं नुकसान होऊ शकतं। हा अभ्यास करून विषयाचा आम्ही ही पतसंस्था स्थापन केली आणि पतसंस्था स्थापन करत असताना सुरुवातीला करावी की नको हा मनामध्ये विचार सातत्याने घोळवतात। 6 महिने आम्ही त्याच्यावर विचार केला, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये पतसंस्थेच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये फार उदासीनता होती, कारण बऱ्याच पतसंस्था ह्या बंद झालेल्या होत्या आणि ह्या बंद झालेल्या पतसंस्थेचं एकूण वर्गीकरण पाहिलं, त्याचा अभ्यास केला तर या संस्था का बंद झाल्या? योग्य कर्ज वाटप झालं नाही, तिथं असणारं प्रशासन व्यवस्थित चाललं नाही, तिथं असणारे विश्वस्तांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही, त्यामुळं बऱ्याच पतसंस्था ह्या बंद झाल्या। आणि मग ज्या लोकांनी आपल्याजवळ असणारं संपत्ती असेल, पैसे असतील, मोलमजुरी करून असणारे पैसे मिळवले असतील, शेतीच्या उत्पन्नातून पैसे मिळवले असतील, हे पैसे सुरक्षित राहावे म्हणून त्या संस्थेमध्ये ठेवले गेले, परंतु बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठं सभासदांची, त्या ठेवीदारांची अडचण निर्माण झाली आणि मग ज्या उद्देशानं हे पैसे ठेवीच्या रूपामध्ये संस्थेत ठेवले होते ते त्या लोकांना परत मिळाले नाहीत आणि मग त्याच्यावरती सातत्याने विचार केल्यानंतर एक मानसिकता झाली की आपण ही संस्था चालू करायची आणि एकच आदर्श डोळ्यासमोर ठेवला, आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
आपण या संस्थेची वाटचाल चालू केली आणि सुरुवातीला प्रतिसाद मिळत गेला आणि मध्यंतरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या संस्थेला लोकांनी प्रतिसाद दिला. या आज 70 कोटीच्या ठेवी झालेल्या आहेत. भाऊ, मला आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही जवळपास 100 कोटीच्या पर्यंत पोहोचलो असतो, परंतु मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळामध्ये ठेवी आलत्या, परंतु आम्ही त्या ठेवी स्वीकारल्या नाहीत. कारण ठेवी ठेवणाऱ्याला परत त्याच्यावरती आपल्याला संस्थेला व्याज द्यावं लागतंय आणि ते जर ठेवी आपण कर्जाच्या स्वरूपात जर दिल्या नाहीत बाहेर, तर हा संस्थेवर आर्थिक पडणारा बोजा विचारात घेऊन 1-2 वर्ष आम्ही ठेवी अतिशय अल्प प्रमाणात स्वीकारल्या गेल्या. नाहीतर आज माझी खात्री आहे की आज आपण 100 कोटी ठेवी पूर्ण केल्या असत्या. आज आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं की येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हणजे पुढल्या वर्षामध्ये आपण 100 कोटीच्या ठेवी व्हाव्यात अशी आपण अपेक्षा केली. निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे 100 कोटीचा आपण टप्पा पूर्ण करू. कारण काम करत असताना आपण मनामध्ये जर स्वार्थ नाही ठेवला तर त्या योजना पूर्ण यशस्वी होतात याची मला खात्री आहे. आपण शाळा हायस्कूल काढलं, हायस्कूलमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. भाऊ, आज जवळजवळ 2200-2300 विद्यार्थी आपल्या या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आपण सार्वजनिक समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काही विद्यार्थ्यांना आपण 50% फी माफ केलेली आहे, काही विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ केलेली आहे आणि मला वाटतं आम्ही 10 विद्यार्थिनी दरवर्षी दत्तक घेतलेल्या आहेत आणि त्या विद्यार्थिनीचं पहिलीपासून 10वी पर्यंत जोपर्यंत आपल्या त्या शाळेत आहेत तोपर्यंतचा पूर्ण खर्च आपण आपली संस्था करते. म्हणजे आम्ही स्वतः वैयक्तिक दत्तक घेतलेल्या 10 मुली आहेत. अशा पद्धतीचं तिथेही काम करतो. आपण सोसायटी काढली, सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आपण करण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये पहिल्या 2 विविध कार्यकारी सोसायटी होत्या, आपली 3री सोसायटी झाली आणि त्यावेळी अशी अडचण होती की या सोसायटीचं करदार किती लोक होतात आणि ही सोसायटी जर करदार वाढली नाही तर ही संस्था पुन्हा तोट्यात जाईल. म्हणून सुरुवातीला आम्ही एक निश्चय केला संचालक मंडळानं. त्यामुळे ते सर्व आमचे सोंगडे आमच्या बरोबर होते. वास्तविक जयवंत आबांचं यामध्ये मोठाचा योगदान होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण संस्था काढायची आणि त्यांच्या हट्टासाठी आपण ती संस्था काढली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती संस्था चालवली. संस्थेचं पहिलं उद्घाटन आम्ही घेतलेलंच नाही आणि भाऊ, माझं एक काम करण्याची पद्धत आहे, ज्यावेळी मी संस्था चालू करतो त्यावेळी कधी तिचं उद्घाटन सुरुवातीला घेत नाही. 1 वर्षानंतर जे मनामध्ये टार्गेट आहे, जे आपण संस्थेला टार्गेट दिलंय, संचालक मंडळाला टार्गेट दिलंय, ते टार्गेट पूर्ण केल्यानंतरच 1 वर्षानंतर त्या संस्थेचा मोठा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. त्यावेळी सुद्धा पहिल्या 6 महिन्यात आम्ही 25 कोटी कर्ज वाटपाचं धोरण सोसायटीमध्ये ठेवलं. पण मला वाटतं 4-5व्या महिन्यातच आम्ही 50 कोटीचा टप्पा पार केला आणि मग साहेबांच्या हस्ते त्या संस्थेचं आम्ही उद्घाटन केलं रेतसर. अशा पद्धतीचं कामकाज आम्ही करत गेलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की लोकांचा आपल्यावरती विश्वास आहे. लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवल्यामुळे या ठेवी आजपर्यंत आपल्याला इथपर्यंत टप्पा पार केलेला आहे. कारण लोकांना अडचणीच्या काळात मदत झाली पाहिजे. संस्था ही लोकांची संस्था आहे आणि त्या संस्थेचा उपयोग लोकांच्यासाठी झाला पाहिजे. लोकांच्या अडचणीमध्ये त्या संस्थेचा सहभाग असला पाहिजे. हा उदात्त हेतू ठेवून, डोळ्यासमोर ठेवून आपण ही संस्थेचं कामकाज करतो. मी बऱ्याच वेळा आम्ही संस्था उघडायच्या आधी काय वेळा मी संस्थेत जातो, काय वेळा संचालक मंडळाच्या आधी येतो. हे कशासाठी करतो? कारण त्यांना सुद्धा संचालक मंडळ असतील, आमचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व संचालक असतील, आमचे व्यवस्थापक असतील, यांनी सुद्धा वेळेच्या आधी संस्थेत आलं पाहिजे. आणि बहुतांश आमचे सर्व दिलीपदाजी असतील, बिहार काका असतील, कमीत कमी 8-10 संचालक मी याच्या आधी जाऊन बसलेले असतील. म्हणजे इथं आपला रोजच्या रोज जर लक्ष असेल तर संस्थेत चालाय काय अडचण येत नाही. कारण त्या तन्मयतेनं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिझल्ट मिळते.
आणि मी पाहतोय मध्ये आधी जाऊन माझ्या आधी सगळे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन तिथं आलेले असतात. आमचे सेवक वर्ग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि भाऊ आपण जो वसुलीचा मुद्दा घेतला 96% वसुली झाली 4% थकबाकी का राहिली तर याला एक दोन कारण आहेत. मध्यंतरीच्या कोविडच्या काळामध्ये थोड्याशा व्यावसायिकांची अडचण झाली. काही ठिकाणी लॉकडाऊन झाल्यामुळं त्या धंद्यावरती जिथं कर्ज तिथं त्या लोकांच्या धंद्यावरती परिणाम झाल्यामुळे त्यांची परतफेड थोडीशी लांबली. काही जणांचे हप्ते लांबले. त्यामुळं थोडंसं तिथं आपण बॅकफुटवरती गेलो. परंतु ती परिस्थिती आपण सुधारत आणली. जवळजवळ 8-9% आपला होता थकबाकीचा रेशो तो आपण 4% वाढला. येणाऱ्या वर्षभरात सुद्धा तो पूर्ण कमी करून 100% आपली थकबाकी पूर्ण करू एवढा विश्वास मला आहे. आणि काम करत असताना सर्व संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. कर्जाची मीटिंग असते त्यावेळी सर्व संचालक मंडळाशी चर्चा करून पिग्मी एजंटाशी चर्चा करून ज्या खातेदाराला आपण कर्ज देणार आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याने किती मागणी केली आहे त्याचा काय व्यवसाय ते व्यवसाय स्वतः चेअरमन व्हाईस चेअरमन 2 संचालक किंवा 3 संचालक आणि संस्थेचे 2 सेवक जाऊन पाहून येतात. ते बघून आल्यानंतर आसपास त्याची चौकशी करतात आणि मगच त्याला आपण कर्ज रूपानं ती रक्कम दिली जाते. म्हणजे अतिशय काटेकोरपणे आपण ही संस्था चालवत असताना दिलेल्या पैशाचा कर्जाचा चांगला विनियोग झाला पाहिजे आणि दिलेले पैसे योग्य वेळी परत येतील याची खात्री करून आपण सभासदांना कर्ज देत आहोत. आणि थोडंसं सुरुवातीला आमच्याकडं जाहीर कबुली देतो थोडीशी आमच्याकडे चूक झाली. कागदपत्र थोडीशी कमी जास्त घेऊन आम्ही कर दिले. त्यावेळी थोडासा अनुभव नसल्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण झाली. त्याही ठिकाणी आपण जे थकबाकीदार होते सगळ्यांना बोलवून 1 वर्ष आम्ही 4-5 वेळा त्या लोकांना बोलवून घेतलं. एक कर्ज व्यवस्थित करून घ्या, व्यवस्थित कागदपत्र अपुरेती करून घेतली आणि त्यातून जी राहिली त्या लोकांच्या वरती नाईलाजास्तव म्हणजे एक व्यक्तिगत कुणाचा यात दोष नाही किंवा वैयक्तिक ह्याच्यासाठी कुणावर आम्ही कोर्टात केसेस दाखल. शेवटी हा पैसा समाजाचा आहे आणि समाजाचा पैसा सुरक्षित असला पाहिजे. आणि ज्या हेतून त्या ठेवीदारांना जे पैसे ठेवलेले आहेत ते त्या ठेवलेला हेतू त्याचा साध्य झाला पाहिजे. त्याच्या अडचणीच्या काळामध्ये त्याला ठेवलेले पैसे परत मिळायला पाहिजे. आणि ती मिळायसाठी जर थकबाकीचं प्रमाण वाढत गेले किंवा सभासद पैसे भरत नसतील तर आम्हाला नाईलाजास्तव आम्ही काही केसेस कोर्टात दाखल केल्या. त्याही परत लोकांनी येऊन सांगितलं की आम्ही भरतो. त्याही केसेस मागे घेतलेले आहेत. त्यामुळं एकंदरीत ही संस्था स्थापन करत असताना नुसता आपण नफा आपल्या डोळ्यासमोर न ठेवता ह्या नफ्यापेक्षा लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत. ही संस्था लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेली आहे. आणि भाऊ या कर्जाला सुद्धा आपण व्याजदर अतिशय कमी ठेवलेला आहे. इतर संस्थेच्या मानाने आपण फार व्याजाचा दर कमी आहे. आपण 15 ते 16% हा व्याजाचा दर घेतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपण हे व्याज तिमाही व्याज ह्याच्याप्रमाणे त्या मुद्दलीत मिसळत नाही. आपण सरळ ह्यानं आपण तुझं काय हा हो मी सांगतो ना मी. आणि 16% आपण थकीतदार ह्याच्याकडं आणि रेग्युलर जो कर्ज भरतोय त्याला 1% रिबीट करून आपण 14%वर म्हणजे 2 ते 3% आपण हा व्यवसाय करतोय. आपल्याला इथं व्यापारी दृष्टिकोन ठेवून नुसता नफा मिळवणं हा आपला उद्देश नाही. कारण त्याचंही कारण आहे की जर व्याजाचं प्रमाण वाढलं तर त्या कर्जदाराला ते रिटर्न करायला फार अडचण होती आणि मग थकबाकी वाढलेली दिसते. त्याचे हप्ते वेळेत येत नाहीत. त्यामुळं आपण कमी नफ्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची ही संस्था चालवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. दरवर्षी आपण 13% डिव्हिडंड देतो आणि तो डिव्हिडंड देत असताना सर्व संचालक मंडळाचं आणि आमच्या सर्व व्यवस्थापक असतील त्यांच्याबरोबर सर्व काम करणारे त्यांचा स्टाफ असेल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. गेल्या मार्चमध्ये तरी सर्व आता आमच्याकडे महिलांची संख्या बहुत जास्त आहे तरी सुद्धा त्या महिलांनी करदारांच्या वसुलीसाठी कर्जाच्या
अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि त्यांनी सुद्धा संस्थेचं हित लक्षात ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. रात्री 7-7, 8-8 वाजेस्तोवर आमचे कर्मचारी काम करत असतात. त्यामुळं संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे. आणि त्याचबरोबर मध्यंतरी थोडेस 1-2 ठिकाणी आपल्याला अडचणी आल्या, त्या सुद्धा आपण सोडून चर्चेतनं मार्ग काढून त्याही संपलेल्या आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये एक चांगली पतसंस्था म्हणून जिल्ह्यामध्ये नाव येईल. आपण आता सर्वांचीच मागणी आहे की आपल्या शाखा वाढवाव्यात. माझा सुरुवातीला मी नाही म्हणत होतो, कारण व्याप वाढत गेलं तर ती बघणारी माणसं आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. नसता आप्पा एकटा पळून चालणार नाही. आप्पांच्या बरोबर सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व संचालक मंडळांनी जर पाळले तर तुम्ही म्हणता त्या चौपटीनं आपण पुढे जाऊ. कारण माझा व्याप वाढलेला आहे. व्यापाच्या मानाने मला वेळ कमी मिळतो आणि माझं एक धोरण असतं की जी संस्था आपण चालू करतो त्या संस्थेला सुरुवातीला 5-6 महिने किंवा 1 वर्ष मी माझ्या पद्धतीने बघतो आणि ज्यावेळी मी एखादा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाकडे अधिकार देतो त्यावेळी त्या मंडळीनं त्या अधिकाराचा पूर्णपणे वापर करून संस्था चांगली चालवली पाहिजे. आता अधिकाराचा वापर करून ही संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न. नाहीतर मग काय होतंय, कारण माझा स्वभाव असा नाही की प्रत्येक गोष्ट मला विचारून ह्याला कर्ज मंजूर करू का, ह्याला 2 रुपये खर्चू का. तुम्हाला जे पदाधिकाऱ्यांना अधिकार आहेत ते तुम्ही जरूर वापरले पाहिजे. मी संस्थापक आहे म्हणून प्रत्येक गोष्ट मला विचारायची, जिथं अडचण आहे तिथं तुम्ही मला विचारा, 100% तुम्हाला बोलू. मग तिथं आपली शैक्षणिक संस्था असू दे, विकास सोसायटी असू द्या, पतसंस्था असू द्या, इतर आपण दुसरी शेतकऱ्यांची एक संस्था स्थापन केलेली आहे. त्या ज्याला आपण पदावर दिले त्या पदावर त्या माणसानं चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, संचालक असतील, त्यांनी त्यांचा वेटो वापरून नियमानुसार काम केलं पाहिजे. हा माझा मनातला हेतू आहे. नाहीतर मी संस्थापक प्रत्येक रेग ना रेग मला विचारून मग त्या पदाधिकाऱ्याचा रबरी स्टॅम्प सारखा उपयोग करणं हे माझ्या स्वभावात नाही. पण ज्या पदाधिकाऱ्याला आपण जिथं काम करायचं ते चुकला तर त्याला खडसावायची जबाबदारी सुद्धा माझी आहे. त्यामुळं आतापर्यंत सोसायटी असेल, पतसंस्था असेल, शिक्षण संस्था असेल, शेतकरी फार्मर संस्था असेल, तिथे भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि काम करत असताना सगळ्यांना संधी मिळेल हा दृष्टिकोन ठेवून आपण या प्रत्येक संस्थेमध्ये कामकाज केलेलं आहे. आज भविष्याच्या काळामध्ये आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच आपण योजना राबवल्या, लोकांना मदत झाली. मला वाटते भाऊ 5 ते 6 लोकांना आपण MBBS ला ऍडमिशन देण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थेची मदत झालेली आहे. काही इंजिनिअरिंगला विद्यार्थी गेले त्यांना फी भरण्यासाठी कर्ज रूपाने आपण पैसे दिलेले आहेत. काही उद्योजकांना आपण पैसे दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने ही संस्था चालवत आहोत. आज काम करत असताना आपल्या सर्वांचे सहकार्य आणि साहेबांच्या आशीर्वादानं, साहेबांच्या मार्गदर्शनानं आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम केलो. या विभागाचे आमदार विश्वजित कदम यांचाही वेळोवेळी आपण सल्ला घेतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ही संस्था पुढे नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. आज फार काही मी बोलणार नाही, परंतु भाऊ निश्चितपणे तुम्ही जे आम्हाला टार्गेट ठरवून दिलेलं आहे ते 100% आमचं संचालक मंडळ पूर्ण करेल आणि त्या संचालक मंडळाला जे काही मदत लागेल त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि आपण सर्व सभासद सुद्धा आमच्या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहात याचा मला सार्थ अभिमान आहे. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.